नमस्कार, मी श्रीकांत घुले. सरकारनामा 360 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. राज्यातील 5 जागांवर काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सांगली आणि भिवंडीमध्ये काँग्रेस उमेदवार देणार असल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय. महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि भिवंडी या 2 जागांचा तिढा सुटलेला नाहीये. सांगलीच्या जागेवर काँग्रेसने दावा केलेला असताना ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर भिवंडीच्या जागेवर काँग्रेस आणि शरद पवार गटाने दावा केलेला आहे. त्यामुळे आता काँग्रेस सांगली आणि भिवंडी या 2 ठिकाणी उमेदवार देऊन मैत्रीपूर्ण लढत लढणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. दरम्यान कोणत्या जागांवर महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई आणि सांगली भिवंडीच्या जागेवर काँग्रेस ठाम आहे अशी सूत्रांची माहिती आहे. तर महाविकास आघाडीमध्येच राहायचं, पण ठाकरे गट काँग्रेसच्या पुढे झुकायचं नाही अशी चर्चा काँग्रेसच्या बैठकीत झाली आहे. 5 जागांवर तोडगा निघाला नाही तर काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयारी असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर मैत्रीपूर्ण लढतीच्या निर्णयाबाबत काँग्रेस नेत्यांनी दिल्ली हायकमांडला माहिती दिलेली आहे. दिल्ली हायकमांडने देखील मैत्रीपूर्ण लढतीसाठी हिरवा कंदील दिला अशी सूत्रांची माहिती आहे. मग उत्तर प्रदेश, बिहार, बरं का, संपूर्ण महाराष्ट्रात 48 जागा आहेत. त्याच्यावरती पण अशा लढती करायच्या का? मला वाटत नाही. काँग्रेस हा एक मॅच्युअर्ड समंजस राजकीय पक्ष आहे. मैत्रीपूर्ण लढतीत काय होतं सगळ्यांना माहिती आहे. मैत्रीपूर्ण लढत ही आपल्या विरोधकाला मदत करण्यासाठी केली जाते.